सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 20. त्यामध्ये आज आपण समास 8वाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या 8व्या समासाचं नाव आहे देह क्षेत्र निरूपण. देह क्षेत्र निरूपण असं या 8व्या समासाचं नाव आहे. स्वामीजी सांगतात, ब्रह्मदेवाने हा प्रचंड प्रपंचवृक्ष निर्माण केला. त्याची खूप वाढ झाली आणि शेवटी त्याला मानव देहाचे उत्तम फळ प्राप्त झाले. या मानव देहामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत, तसेच कर्मेंद्रिय सुद्धा आहेत. इंद्रियांच्या साहाय्याने माणसाला दृश्याचे ज्ञान होते आणि त्यामधील भेदसुद्धा कळतो. त्याचप्रमाणे या शरीराच्या मदतीशिवाय कोणालाही विषयाचा उपभोग घेता येत नाही. सारांश, या शरीरासारखे दुसरे यंत्र संपूर्ण विश्वात नाही. या जगामध्ये सगळी करणी, सगळे कर्तृत्व अंतरात्म्याचेच आहे. सर्वांच्या देहामध्ये तोच विभागलेला आहे. ज्या देहाचे जेवढे सामर्थ्य असते तेवढे कार्य अंतरात्मा त्याच्याकडून करून घेत असतो. ज्या देहाचे सामर्थ्य थोर असते त्याला अवतार असे म्हणतात. मुळात सर्वत्र अभेदच आहे. जीव ऊर्ध्वमुख झाला की भेद कमी होत जाऊन शेवटी भेद नाहीसा होतो. आवाहन आणि विसर्जन हे भजनाचे लक्षण आहे. आवाहन आणि विसर्जन हे भजनाचे लक्षण आहे, खूण आहे. या दृश्य विश्वामध्ये प्राण्यांची शरीरे अशी निर्माण केलेली आहेत. भगवंताने प्राण्यांची शरीरे अशी निर्माण केलेली आहेत की त्यांच्या योगाने जीवांना सुलभपणे विषय भोगता येतात. त्यातल्या त्यात माणसाचा देह तर कमालीचा उत्तम आहे. श्री समर्थ माऊली मानव देहाला सर्वोत्तम यंत्र म्हणतात. ब्रह्मदेवाच्या प्रपंचाचा वृक्ष वाढला. त्याची वाढ होता होता तो विस्तीर्ण झाला. त्यानंतर त्याला फळे आली. त्यावेळी पुष्कळ प्राण्यांना समाधान लाभले. या प्रपंच वृक्षाला अनेक रसाळ फळे लागली आहेत. त्यांची गोडी अनेक पदार्थांमध्ये अनुभवाला येते आणि ती गोडी चाखण्याकरतात अनेक शरीरे निर्माण झाली. जीवाला पाहावेसे वाटले म्हणून डोळे निर्माण झाले. ऐकावेसे वाटले म्हणून कान निर्माण झाले. चाखावेसे वाटले म्हणजे गोडी घ्यावी असे वाटले म्हणून रसना म्हणजे जीभ निर्माण झाली. आणि अशा रीतीने एक एक अवयव निर्माण झाला. पण उत्तम विषय निर्माण केलेले असले, जरी उत्तमोत्तम विषय निर्माण केलेले असले तरी शरीराशिवाय त्यांचा भोग घेता येत नाही. आणि म्हणून ते भोग भोगण्याचे साधन म्हणून अनेक प्रकारची शरीरे निर्माण झाली. 5 ज्ञानेंद्रिये निर्माण केली. पण प्रत्येक इंद्रियाचा गुण वेगवेगळा आहे. ज्ञान प्राप्त करण्याची, ज्ञान मिळवण्याची 5 इंद्रिय आहेत.
त्याला पंच ज्ञानेंद्रिय म्हणतात. या प्रत्येकाचा गुण वेगवेगळा आहे. ती सर्व एकाच शरीरात राहतात. आपल्या शरीरामध्ये ती ज्ञानेंद्रिय आहेत, पण प्रत्येक इंद्रिय निराळे आहे. शब्द हा विषय कानाचा आहे, म्हणजे आपण कानाने ऐकतो. ते काय ऐकतो? शब्द ऐकतो. शब्दांचे भेद कळण्याची व्याख्या योजना कानाच्या ठिकाणी निर्माण केली आहे. त्वचेमुळे आपल्याला थंड आणि गरम अनुभवता येते. डोळ्यांनी सगळे काही पाहता येते. प्रत्येक ज्ञानेंद्रियामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे गुण आहेत. जिभेमध्ये रस गोडी चाखण्याचा गुण आहे, तर नाकामध्ये सुगंध दुर्गंध घेण्याचा गुण आहे. अशा वेगवेगळ्या गुणांमुळे इंद्रियांमध्ये भेद निर्माण झालेला आहे, म्हणून ती 5 झालेली आहेत. अंतःकरण पंचक प्राणपंचकामध्ये मिसळते. पंचक म्हणजे 5 वस्तू. अंतःकरण पंचक प्राणपंचकामध्ये मिसळते आणि निःशंकपणे शरीरात वावरते. समर्थ माऊली सांगतात की ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची सगळी कार्ये अशी स्वच्छपणे शांतपणे आपण बघावी. ज्ञानेंद्रियांची काय कार्य चालतात, कर्मेंद्रियाची काय कार्य चालतात आपल्या शरीरामध्ये, ती आपण शांतपणे बघावी. या कर्मेंद्रियांच्या द्वारे जीव मोठ्या उत्सुकतेने विषयांचा उपभोग घेतो. ईश्वराने जगात हा असा उपाय करून ठेवलेला आहे. भोगण्याचे पुष्कळ विषय त्याने उत्पन्न केलेले आहेत, पण ते शरीराशिवाय भोगता येत नाहीत. म्हणून ईश्वराने नाना प्रकारची गुंतागुंतीची शरीरे निर्माण केलेली आहेत. प्रत्येक शरीर हे हाडामासाचे बनलेले असते. त्यामध्ये गुणांचे अनेक प्रकार असतात. ही शरीरे निर्माण केली आणि विषयांच्या भोगाने ती वाढवली. या रीतीने त्यांच्यामध्ये लहान मोठा हा भेद निर्माण होतो. जगदीश्वराने ही हाडामांसाची शरीरे निर्माण केली आणि ती निर्माण करताना विवेकाने गुणविचार करून त्यांना निर्माण केले. शरीर म्हणजे हाडामांसाचा पुतळा असतो खरा, पण त्यामध्ये जे ज्ञान ठेवले आहे त्याच्या सामर्थ्याने जीवाला सर्व कला साध्य होतात. सर्व प्रकारच्या कला प्राप्त करून घेता येतात. अर्थात ठिकठिकाणी शरीरांच्यामध्ये भेद आढळतो. ज्या शरीरात जेवढे ज्ञान असते तेवढ्या कला त्याला साध्य होतात, म्हणजे मिळवता येतात. शरीराच्या ठिकाणी हा जो भेद आढळतो आपल्याला, त्यालासुद्धा योग्य कारण आहे. शरीराचा भेद का आपल्याला दिसतो त्याचं कारण सांगतात. त्या भेदाचा मोठा उपयोग असतो. त्याच्या योगाने सर्व व्यवहार चालतात. शरीरामध्ये भेद आहेत आणि त्या भेदामुळे शरीरातले आपले सर्व व्यवहार चालतात. पण तीक्ष्ण बुद्धी वाचून हे लक्षात येणार नाही. आपल्याकडे जर तीक्ष्ण बुद्धी नसेल तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येणार नाही. वास्तविक मूळ वस्तूमध्ये भेद नाही. मूळ वस्तू जी आहे तिच्यामध्ये जराही भेद नाही. भेद आणि अभेद या संकल्पना मायेमध्ये निर्माण होतात. जो ऊर्ध्वमुख बनतो म्हणजे अंतर्मुख होऊन सूक्ष्मात शिरतो. जो ऊर्ध्वमुख बनतो म्हणजे अंतर्मुख होऊन सूक्ष्मात शिरतो, तोच अभेदापर्यंत पोचतो. ऊर्ध्वमुख व्हायचं म्हणजे काय करायचं? अंतर्मुख व्हायचं म्हणजे आपण ऊर्ध्वमुख झालो आणि अंतर्मुख झाल्यानंतर सूक्ष्मात शिरल्यानंतर आपण अभेदापर्यंत पोचतो. म्हणजे तिकडे कोणत्याही प्रकारचा भेद नसतो.
सूक्ष्मात शिरल्यानंतर हा सगळा पसारा म्हणजे अंतरात्म्याचीच करणी आहे. भगवंताला हे विचित्र विश्व निर्माण करायचे होते आणि म्हणून त्याने हा भेद निर्माण केला. जर आपण ऊर्ध्वमुख होऊन पाहिले म्हणजे अंतर्मुख होऊन पाहिले तर भेदाला जागाच शिल्लक राहत नाही, म्हणजे भेदच नाही. ही सृष्टी निर्माण करायची म्हटले म्हणून भेद हा आवश्यक होता. भगवंताने सृष्टी निर्माण केली, विचित्र विषय निर्माण केलं, त्यामध्ये भेद हा आवश्यक होता. सृष्टीचा संहार विनाश झाला की ते सहजच अभेद असतो. सृष्टी आहे तोपर्यंत भेद असतो. सृष्टीचा जेव्हा संहार होतो, विनाश होतो, ते सहजच अभेद असतो, म्हणजे भेदाचा अभाव असतो, भेदच नसतो. जोपर्यंत माया आहे तोपर्यंत भेद आणि अभेद ही भाषा संभवते. म्हणजे भेद आणि अभेद जोपर्यंत माया आहे तोपर्यंतच आहेत. मूळ मायेतच अंतरात्मा आहे. अंतरात्म्याचा महिमा कळत नाही. ब्रह्मदेवाला 4 तोंडे असूनही अंतरात्मा त्याला संशयात पाडतो. म्हणजे ब्रह्मदेवाला देखील अंतरात्म्याचं वर्णन करता येत नाही. त्याचा महिमा, त्याचा मोठेपणा ब्रह्मदेवाला कळला नाही. मग मानवी बुद्धीने विश्वाचे कोडे उलगडायचा आपण किती प्रयत्न केला तरी शेवटी हे विश्व का निर्माण झाले, हेच विश्व का निर्माण झाले, हे विश्वच का निर्माण झाले आणि हे विश्व असेच का निर्माण झाले, या प्रश्नांची तर्कदृष्ट्या समाधानकारी उत्तरे आपल्याला मिळत नाहीत. म्हणून विश्व आणि त्याचा व्यापार यावर विचार करता करता माणूस विस्मयचकित होतो आणि मग विश्वकर्त्याचा महिमा गाऊ लागतो. पण तो महिमासुद्धा त्याला संपूर्णपणे कळत नाही. त्या अंतरात्म्याचा विचार करताना पदोपदी तर्काचे, अंदाजाचे अनेक प्रकार, अनुमानाचे विविध प्रकार, पेच, तीक्ष्ण तर्क वापरून देखील आपल्याला अंतरात्म्याचा अंत लागत नाही. आणि मग त्यावेळी मानवी मन अगदी हतबल होऊन जाते. अंतरात्म्याचा विचार करताना या सगळ्या गोष्टी लागतात, पण निरंजन आणि निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून एकांतात जाऊन विचार केला तरच हे सगळेपणे नीटपणे ध्यानात येईल. हे कळण्याआधी आपल्याला एकांतात जाऊन विचार करायला पाहिजे. समोर सांगतात, पुढे ते म्हणतात, जे पुरुष अतिशय विशाल विचाराचे असतात, जे पुरुष अत्यंत विशाल विचाराचे असतात, ते पुरुष अवतारी पुरुष समजावे. ज्या पुरुषांचे सामर्थ्य अपार आहे ते सुद्धा अवतारी पुरुषच समजावे. जगामध्ये सर्वांच्या देहात अंतरात्माच विभागलेला आहे. प्रत्येकामध्ये त्याचाच अंश आहे. ज्या देहाचे सामर्थ्य जेवढे असते तेवढेच कार्य जगदीश्वर त्या देहाकडून करून घेतो. सामर्थ्य कमी असेल तर त्याचं कार्य देखील कमी असतं, आणि सामर्थ्य जास्त असेल तर त्याचं कार्य देखील जास्त असतं. परंतु हे करणारा कोण आहे? जगदीश्वरच देहाकडून या गोष्टी करून घेतो. ज्या देहाचे अतिशय थोर सामर्थ्य असते त्याला अवतार म्हणतात. शेष, कुर्म, वराह यांचे देह फारच विशाल आहेत, फारच भव्य आहेत, कारण
त्यांच्या आधारावरच संपूर्ण सृष्टी चालते. तो अंतरात्मा विश्वामध्ये पंचभूतांवर सुद्धा आपली सत्ता गाजवतो. ईश्वराने केवढी करामत केली आहे पहा ना. त्याने सूर्याला आकाशात धावायला लावले. ढग म्हणजे धूर, पण त्यांच्यामध्ये उदंड पाणी साठवले आहे. आकाशामध्ये पर्वतप्राय ढग म्हणजे पर्वतासारखे ढग उत्पन्न होऊन सूर्यबिंब झाकून टाकतात. मग ते लगेच वायूची गती प्रगट होते. पाऊस पडण्या अगोदरचं जसं वातावरण असतं ते सांगतात आपल्या समर्थ. ढगामध्ये उदंड पाणी साठवलेले असते. आकाशामध्ये मोठमोठ्या पर्वतासारखे ढग उत्पन्न होतात आणि ते सूर्यबिंब झाकून टाकतात. मग ते लगेच वायूची गती प्रकट होते आकाशात आणि जणू काही काळाच्या सेवकाप्रमाणे वारा झडझडून वाहू लागतो. ढगाला तो मारून टाकतो आणि सूर्यबिंब मोकळे करतो. मग आकाशात विजांचे कडकडाट सुरू होतात. त्यामुळे प्राण्यांच्या मनात भय निर्माण होते व आकाश कडाडून पृथ्वीवर आदळल्याचे वाटते. विजा कडाडल्यानंतर असं वाटतं की जणू काही आकाशात पृथ्वीवर आदळले आहे की काय. या दृश्य विश्वामध्ये ईश्वराने असे एक वर्म ठेवले आहे, असे एक रहस्य ठेवलेले आहे की एक महाभूत दुसऱ्या महाभूताला आवरते. जी पंचभूत आहेत त्यांचं वर्णन चाललेलं आहे. एक महाभूत दुसऱ्या महाभूताला आवरते हे वर्म आहे. म्हणून सर्व महाभूतांच्या समप्रमाणाने सृष्टीचा कारभार व्यवस्थितपणे चालतो. त्या महाभूतांमध्ये एकोपा आहे आणि त्यामुळे सृष्टीचा कारभार अगदी नीटपणे चालतो. अशा प्रकारे अंतरात्म्याचे अनंत भेद आहेत. ते सगळे भेद जाणणारा कोणीच नाही. अनंत भेद जाणणारा कोणीही नाही. त्या भेदांचे विवरण करता करता जर आपण त्या भेदांचे विवरण करायला लागलो तर समर्थ म्हणतात मानवी मनाच्या चिंध्या होतात. समर्थ माऊली म्हणतात की सर्व सृष्टीमध्ये त्या अंतरात्म्याची सत्ता अनुभवणे ही माझी उपासना आहे. उपासना कोणती आहे? सर्व सृष्टीमध्ये त्या अंतरात्म्याची सत्ता अनुभवणे ही उपासना आहे. जे उपासक असतील, उपासक म्हणजे उपासना करणारे, जे उपासक असतील त्यांनी तिच्यावर विचार करावा. त्या उपासनेचा महिमा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला देखील कळणार नाही. म्हणून जे उपासक आहेत त्यांनी या उपासनेचा महिमा त्याच्यावर विचार करावा. आवाहन आणि विसर्जन हे भजनाचे लक्षण आहे. संत सज्जन हे जाणतात, संत सज्जन महात्मे हे जाणतात भजनाचे लक्षण काय आहे. मी अधिक सांगण्याची गरज नाही. समर्थ म्हणतात पूजेसाठी देवाला बोलावणे हे आवाहन आणि पूजा झाल्यानंतर देवाला स्वस्थानी पोचवणे हे विसर्जन आहे. आपण गणेशोत्सवामध्ये, नवरात्रोत्सवामध्ये गणपतीची आणि देवीची मूर्ती आणतो. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा करतो आणि आवाहन करतो. मग हे आवाहन म्हणजे काय की देवाला आपण बोलावतो. नुसत्या मूर्तीमध्ये देवत्व नसते, मातीची मूर्ती असते. पण ज्यावेळेला त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करतात त्यावेळेला देव त्या मूर्तीमध्ये येतो. कारण आपण त्याला तसं
आवाहन करतो आणि त्यानंतर काही दिवस झाल्यानंतर आपण देवाला विसर्जित करतो. देवाचे मूर्तीचे विसर्जन करतो. मग विसर्जन म्हणजे काय? तर देवाला स्वस्थानी पोचवतो. तो ज्या ठिकाणून आलेला आहे त्या ठिकाणी पोचवतो. याला म्हणतात विसर्जन. साधक अवस्थेमध्ये दृश्य विश्वाच्या प्रत्येक घटनेच्या अंतर्यामी अंतरात्म्याचे अस्तित्व बघणे हे आवाहन आणि विसर्जन. आपण त्याचा शब्दशः अर्थ पाहिला, पण जो लक्षार्थ आहे तो सांगतात आपल्या समर्थ. साधकावस्थेमध्ये दृश्य विश्वाच्या प्रत्येक घटनेच्या अंतर्यामी अंतरात्म्याचे अस्तित्व बघणे हे झाले आवाहन. परंतु निरंजन परब्रह्म त्या अंतरात्म्याचे स्वस्थान आहे, मूळ स्थान आहे. म्हणून दृश्य विश्वामध्ये अंतरात्म्याचा महिमा पाहता आल्यानंतर तेथून निर्विकार निरंजन केवळ दृश्य रहित म्हणजे दृश्य नसलेल्या परब्रह्मापर्यंत पोचणे हे अंतरात्म्याचे विसर्जन आहे. थोडक्यामध्ये काय आवाहन म्हणजे काय आपण पाहिलं, मूर्तीमध्ये त्या देवाला आपण बोलवतो. इथे अर्थ काय की अंतर्यामी आपल्या अंतःकरणामध्ये अंतरात्म्याचे अस्तित्व पाहणे म्हणजे आवाहन. आणि विसर्जन म्हणजे काय की केवळ परब्रह्मापर्यंत पोचणे हे अंतरात्म्याचे विसर्जन आहे. जे स्वानुभवी संत असतात, ज्यांनी याचा अनुभव घेतलेला असतो, ते संतच फक्त हे विलक्षण आवाहन आणि विसर्जन जाणतात. इतरांना त्याची कल्पना येणे कठीण आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 20व्या दशकातील देहक्षेत्र निवड नावाचा 8वा संवाद पूर्ण झाला. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करू.